नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहत आहात गाळीव इतिहास. आजचा आपला विषय आहे पंडित जवाहरलाल नेहरूंनी नाव दिलेल्या विमुक्त भटक्या जातीचा इतिहास. हा नेमका विषय काय आहे, त्याला विमुक्त का म्हटलं गेलं, त्याचबरोबर या जातीला ज्या इंग्रजांनी 50 वर्ष अक्षरशः तारेच्या एका कुंपणामध्ये घातलं, त्याला आपण शटलमेंट म्हणतो, हा विषय समजून घेण्यासाठी आपल्या सोबत थोडा वेळ पाहत राहा गाळीव इतिहास. जे नवीन आले असतील त्यांना विनंती की सबस्क्राईब करायला विसरू नका. आवडल्यास शेअर करा, आपल्या सूचनाही मांडा. त्याच्यानुसार ज्यावेळेस आपण गावगाडा ही संकल्पना पाहतो, तर गावगाड्यामध्ये पाटील, कुलकर्णी, देशमुख, देशपांडे आले, 12 बलुतेदार आले, 12 आलोतेदार आले, गावाच्या बाहेर दलितांच्या वस्त्या आल्या. या सर्वांचं मिळून जे गावकूस तयार होत आहे. मात्र याच्याही पलीकडे जाऊन अशा काही जाती जमाती होत्या की त्यांना या गावकुसामध्ये नाही, कुठंच गावामध्ये स्थान नव्हतं. जंगलातून इकडून तिकडं भटकंती करावी लागायची. ना त्यांना गाव, ना शिव, ना पता, ना आदा, काही नाही. त्यांना कुठलं जागा नाही, स्वतःची जमीन नाही आहे. अशा वेळेला या ज्या जाती होत्या, तर त्या जातींना पोटाकरता, आपली उपजीविका करण्याकरता भटकावं लागायचं, म्हणून त्यांना भटक्या जमाती म्हटलेलं आहे. तर या जमातीला इंग्रजीमध्ये नोमॅड म्हटलं जातं. त्याच्यामध्ये नोमॅड म्हणजेच नेमोपासून हा शब्द आला. नेमोचा अर्थ होतो गुरे चारणे. ज्यांच्याकडे शेत जमीन नाही अशा असणाऱ्या या आपल्या गोपालनाकरता, पशुपालनाकरता, चाऱ्याच्या शोधाकरता फिरणे, याला आपण भटकणारा म्हणतो. त्यालाच आपण नोमॅड असा शब्द आहे, ज्याला अमेरिकन भाषेमध्ये जिप्सी म्हटलं जातं. तर याच्यामध्ये पशुपालन करत असताना सुरुवातीला काही पशुपालक झाले, पुन्हा काही त्याचे व्यापारी झाले, पुन्हा काही उत्पादक झाले, काही सेवा कर्म करणारे झाले आणि काही कर्मणूक करणारे. अशा वेगवेगळ्या जाती त्या ठिकाणी निर्माण झाल्या. तर महाराष्ट्रामध्ये अशा जवळपास 42 या भटक्या जमाती आहेत. मात्र 1857चा ज्यावेळेस उठाव झाला, तर त्या 42 पैकी 14 जमाती अशा प्रकारच्या होत्या की या लोकांनी इंग्रजांच्या विरोधात फार मोठी अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्यामुळं या 14 लोकांना इंग्रजांनी गुन्हेगार जमात म्हणून घोषित केले आहे. तर या 14 मध्ये आपण जर पाहिलं, त्याच्यामध्ये बेरड आहे, बेस्तर आहे, भामटा आहे, कैकाडे आहे, कंजारभाट आहे, कटाबू, बंजारा, पालपारदी, राजपारदी, रजपूत भामटा, रामोशी, वडार, वाघरे आणि छप्परबंद, म्हणजे अशा या असणाऱ्या जमातीला त्यांनी आता गुन्हेगार केलेलं आहे, घोषित केलं आहे. त्याची कारणही तशा प्रकारची होती की पारधी समाज असेल किंवा इतर जे काय असेल, तर यांनी त्या कालखंडामध्ये केलेले काही गुन्हे असतील, तर त्याच्यामुळं बाकीचा जो समाज होता, तर उठावात भाग घेतला असेल किंवा आपल्याकडं काहीच नाही आहे त्यावेळेला त्यांच्या हातून काही गुन्हे घडले असतील, त्यामुळं या 14 असणाऱ्या जमातीला त्यांनी गुन्हेगार म्हणून घोषित केलं. त्याकरता एक कायदा आणला होता 12 ऑक्टोबर 1871ला. तोच अतिशय घातक आणि जाचक कायदा, त्याला आपण क्रिमिनल ट्रायब्स ऍक्ट म्हटलं जातो, CTA. तर तो कायदा, गुन्हेगार कायदा, म्हणजे ज्यांना याच्यामध्ये सामील केलेला आहे. तर याच्यामध्ये आता सांगितलं की 14 या महाराष्ट्रातल्या जमातीचा समावेश झालेला होता. आता यांना जो कायदा आणला, तर त्या कायद्यातल्या तरतुदी इतक्या भयानक स्वरूपातल्या आहेत त्या, की त्यांनी सांगितलेलं आहे त्या कायद्यामध्ये की या 14 जमातींना, म्हणजे जनावरांसोबतची जी वागणूक ज्याला आपण म्हणता येईल, तेवढी वागणूक यांना देण्याचं यांनी सांगितलं. जो त्यावेळेचा पोलीस सुपरिटेंडेंट असेल, तर त्याच्याकडं एक डायरी असणार आहे आणि त्या डायरीमध्ये या 14 जे काही जाती होत्या त्या जातीचं रेकॉर्ड ठेवलं. त्यांचे बोटाचे ठसे घेतले गेले. त्यानंतर त्याला कुठल्याही परवानगी न घेता त्यांना अटक करण्याचा त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आली होती. म्हणजे एवढं भयानक स्वरूपात एखादा मूल झालं त्या जातीला, या 14 पैकी त्यांचं मूल जन्माला आलं की त्याच्यावर नोंद असायची गुन्हेगार, म्हणजे तो जातीत जन्माला म्हणून त्याच्यावर गुन्हेगार अशा प्रकारचा त्यांनी हे केलं आहे. सुरुवातीला त्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांच्या लक्षात आलं की यांना आता असे ते काही आपल्याला ऐकत नाहीत, आपण त्यांना कंट्रोल करू शकत नाही आहे, आणि म्हणून त्यांनी पुन्हा एकदा गुन्हेगार जमाती सेटलमेंट कायदा 1911ला आणखी एक कायदा आणला. आणि त्या कायद्यानुसार असं ठरलं गेलं की या सर्वांना, अशा ज्या 14 जमाती आहेत, या 14 जमातींना एका तारेच्या कुंपणामध्ये बंदिस्त करायचं आहे.
तो कायदा 1900 आणला, त्याला आपण इंग्रजीमध्ये सेटलमेंट म्हणतो. सोलापूरला आपण गेलं तर सेटलमेंट आहे. मग आता ह्या सेटलमेंटनुसार काय ठरलं, या जमाती आता बंदिस्त करायचे. आता ह्याला सुरुवातीला हे बंदिस्त कुठं करायचं? रेल्वे लाईनच्या बाजूला, जिथं रेल्वे स्टेशन आहे, जिथं औद्योगिक वसाहती आहेत, तर तशाच ठिकाणी यांना बंदिस्त करण्याचं ठरलं गेलं. जसं की आपण पाहिलं असेल, पहिली वसाहत 1910ला विजापूर या ठिकाणी झाली आणि त्यानंतर 1912ला सोलापूरला झाली. तर अशा प्रकारच्या जवळपास 52 वसाहती या ठिकाणी होत्या. तर त्याच्यामध्ये हुबळे आहे, गदग आहे, बेळगाव आहे, खानापूर आहे, सोलापूर आहे, नीरा प्रकल्प आहे, म्हाळुंग आहे, बागलकोट, अहमदाबाद, धुळे, जळगाव, मुंडवा, पुणे, त्यानंतर अंबरनाथ असेल, पुढं बार्शी, होडगी, इंडी, अकलूजलाही त्या ठिकाणी हे सेटलमेंटचे कॅम्प झाले. आता त्याच्यामध्ये पुन्हा त्यांनी भाग पाडले होते की सेटलमेंटला तारेचं कंपाऊंड, जसं की आता सोलापूरचं आपण पाहिलं की 472 एकरवर हा तारेचं कंपाऊंड किंवा आपण सेटलमेंटचा हा भाग त्या ठिकाणी त्यांनी तयार केला आहे. याच्यामध्ये आता सांगितलेल्या 14 जाती घातल्या, त्याला तारेचं कंपाऊंड. त्याच्यामध्ये पुन्हा प्रकार आहेत. जर एखादी वसाहत असेल, तिथं ज्यांना वाटलं की इथं कडक अशा प्रकारचे किंवा जास्त गुन्हे केलेले गुन्हेगार असतील, तर त्यांना पूर्ण कंपाऊंड त्या ठिकाणी घातलं. पुन्हा जर थोडंसं असेल तर 3 तारेचं, 2 तारेचं. आणि काही वसाहती, त्याला आपण सेटलमेंट म्हणतो, त्या शेतीवर आधारित होत्या, त्या मुक्तही होत्या, फक्त तिथं त्यांना राहायचं आहे. मात्र हे होत असताना त्यांना काही सुखासुखी जीवन त्या ठिकाणी नव्हतं. कारण का, की तिथं सेटलमेंटचा एक अधिकारी असायचा आणि या अधिकाऱ्यानं तिथं यांच्या 4 वेळेला हाजऱ्या घ्यायचे. हे लक्षात घ्या, महत्वाचं आहे. 4 वेळेला हाजरी. त्या हाजऱ्या कुठं आहे? त्या जसं 3 तासाला हाजरी असते ना, तशा प्रकारे एक हाजरी रात्री 4ला, पहाटे 3ला होती. म्हणजे 3 वाजता जाऊन त्यांनी तिथं जी काही पोलीस स्टेशन त्याच्या अंतर्गत आहे, तिथं हजेरी द्यायची की मी इथं आहे, कुठं चोरी केलेलं नाही, मी कुठं गेलेलो नाही आहे, काही गुन्हा घडलेला नाही. म्हणजे एवढं भयानक स्वरूपात त्याचं स्वरूप होतं. त्यामुळं या असणाऱ्या सेटलमेंट, या वसाहती चालवण्याकरता सुद्धा इंग्रजांनी स्वतःकडे काहीच घेतलं नाही. त्यांनी याची चालवण्याकरता जी त्यावेळेचे मिशनरी लोक होती, तर त्या मिशनरीला ही जबाबदारी देऊन टाकली. जसे की आपण सोलापूरचं जर बघितलं असेल, सोलापूरला अमेरिकन मराठी मिशन जे ख्रिश्चनांचं आहे, यांच्याकडे ही सेटलमेंट देऊन टाकली होती. तर ती सेटलमेंट 1 जून 1917 पासून ते 1 ऑक्टोबर 1938 पर्यंत ही सेटलमेंट या अमेरिकन मराठी ख्रिश्चन मिशनरीकडे होती. मग त्यांनी त्या ठिकाणी जी कायदा सुव्यवस्था राबवायची आहे, पोलीस त्यांना मदतीला असणार आहेत. तर याचं मग हे चालत कसं होतं नेमकं? तर त्या असणाऱ्या वसाहती कुठं तयार केल्या आहेत? औद्योगिक जिथं कारखाने आहेत, तर त्या ठिकाणी. जसं सोलापूरचं उदाहरण पाहिलं तर तिथं कापड मिल भरपूर आहेत. मग या लोकांकडून काय तयार करून घेतलं? कापड मिलमध्ये कामाला त्यांना घातलं जबरदस्ती. मग त्याच्याकरता जर आपण बघितलं तर रोजगार जर आपण बघितलं तर म्हणजे अतिशय तुटपुंजा रोजगार, 2 पैसे 6 पैसे एवढा म्हणजे एवढा तुटपुंजा रोजगार त्यांना त्या ठिकाणी देण्यात यायचा. मग तिथं मिलमध्ये घातलं त्यांना, कपड्याच्या मिलमध्ये घातलं, रेल्वेची कामं करण्याकरता, बोगदे तोडण्याकरता त्यांना घातलेले, मोठमोठ्या इमारती तयार करण्याकरता यांना घातलेलं आहे. आणि मगाशी सांगितल्यासारखं की तिथं राहत असताना जर तुम्हाला कुठल्या गावाला जायचं असेल, दुसऱ्या वसाहतीकडे तुमचं कोणतं राहतंय, तिथं जायचं असेल, तर इथून त्यांना प्रमाणपत्र घ्यावं लागायचं. तिथं गेल्यानंतर तुमचं कुणी अंत्यविधी केलाय किंवा काही लग्न लावलं, तिथून निघताना पुन्हा तिथला पाटील कुणी असेल, त्याचं ते प्रमाणपत्र घेऊन या ठिकाणी यायचं आहे. मग ते अतिशय जाचक अशा प्रकारचा कायदा केला. ख्रिश्चन मिशनरीने काही प्रमाणात यांची सेवा करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र त्यांना सुद्धा त्याच्यातून, त्यांच्या पगारातून कपात करून पैसे द्यावं लागायचे आणि त्यात भागवावं लागायचं. त्यामुळं अतिशय गलिच्छ अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी होतं. ना राहायला व्यवस्थित आहे, ना खायला व्यवस्थित आहे, असं वातावरण त्या ठिकाणी होतं. तर अशा वातावरणामध्ये हा समाज इथं वाढत चाललेला होता किंवा वाढला. त्याच्यामध्ये पुन्हा आणखी इंग्रजांनी काही सूट दिली होती की 6 वर्ष व्यवस्थित राहिला असेल तर त्याला बाजूला सोडण्यात येईल, खुल्या वसाहतीत घालण्यात येईल, पुन्हा त्यानंतर असणारं त्याचं पुनर्वसन करण्यात येईल. अशा प्रकारचं काम केलं आणि म्हणून या वसाहती वाढत असतानाच आपण पाहिलेलं आहे की आता भारत स्वतंत्र झाला. भारत जरी स्वतंत्र झाला असला तरी सुद्धा आपण यांना आणखी मुक्त केलेलं नव्हतं, त्यांना त्याच वसाहतीत घातलं होतं. त्यामुळं पहिला जो कायदा होता तो 13 ऑगस्ट 1949ला आला आणि त्याच्यानुसार या असणाऱ्या जमातींना जो गुन्हेगारीचा शिक्का लावला होता तर तो शिक्का पुसला गेला. मात्र तरी याच्या अंमलबजावणी नव्हती. पुन्हा तारेचं कंपाऊंड तसंच आहे, फक्त आपलं शासन सुरू झालं कारण आपण स्वतंत्र झालो होतो. आणि त्याकरता 31 ऑगस्ट
1952ला प्रत्यक्षात तो कायदा आणला, त्याला डी नोटिफिकेशन म्हटलं जातं. त्या नोटिफिकेशननुसार आता पूर्णपणे ही लोक, त्यांच्यावरला जो काय असेल तो डाग पुसण्यात आला की गुन्हेगार जमात हा पूर्णपणे त्यांच्या मागे लावलं होतं, तर ते पूर्णपणे खोडून टाकण्यात आलं. मात्र तरी सुद्धा आणखी कुठं आहे कुठं नाही, जसं आपण पाहिलं असेल की ज्यावेळेला आपण सोलापूरचाच विचार केला तर शेवटच्या टप्प्यामध्ये सोलापूरमध्ये फार कमी अशा प्रकारची लोक याच्यामध्ये राहिलेली आपल्याला आढळून येतात. 1950च्या आसपास 50-52ला 400 ते 500 लोक ह्याच्यामध्ये राहिली होती कंपाऊंडमध्ये. मात्र त्यानंतर ज्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरूंच्या लक्षात आलं की आणखी ही लोक बंधनात घातलेली आहेत, आणि त्याकरता 11 एप्रिल 1960ला भारताच्या जे अशा प्रकारच्या गुन्हेगार जमातीची, भटक्यांच्या जमातीची लोक होती, यांचं संमेलन सोलापूर या ठिकाणी भरवण्यात आलं. आणि ज्याला आपण प्रतिकात्मक स्वरूपात जे तारेचं कुंपण होतं ते तोडण्यात आलं. आणि त्यावेळेला नेहरूजींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं की आजपासून तुम्ही मुक्त आहात, त्याला आपण डिनोटिफिकेशन म्हणतो, तो मुक्त आहात. आणि त्यांनी त्याच्याकरता वाक्य उच्चारलं होतं, तुम्ही आतापासून विमुक्त जन आहात, गुन्हेगार नाही तर विमुक्त जन आहात. आणि तेव्हापासून या जातीला विमुक्त जाती अशा प्रकारचं नाव पडलेलं आपल्याला दिसतंय. तर याच्याकरता त्यावेळेचे असणारे भीमराव जाधव जे महापौर होते त्यांनी मोठं काम केलं. आणि हे काम करत असतानाच पुन्हा या समाजासाठी काम करण्याकरता आपण बघितलं, उचलेकर लक्ष्मण माने असतील, भीमराव गस्ते असतील, बाळकृष्ण रेणके असतील, प्राध्यापक मोतीराम राठोड असतील किंवा लक्ष्मण गायकवाड असतील, अनेक नावं मी जे काही राहिले असतील, तर अनेकांनी याच्यावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम केलं. मात्र विमुक्त भटक्या हा जो काही एक आपण शब्द घेतला होता, तर तो आहे की ज्यांना इंग्रजांनी 14 जातीला, भटक्या जातीला क्रिमिनल म्हणजे गुन्ह्यात घातलं होतं, तर ते 31 ऑगस्ट 1952ला नेहरूजींनी मुक्त केलं, म्हणून त्यांना विमुक्त म्हटलं जातं, डी नोटिफिकेशन म्हटलं जातं. आणि म्हणून 31 ऑगस्ट हा या 14 जे काही गुन्हेगार जाती होत्या त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन आहे. आता त्यानंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा पुढचा टप्पा ज्यावेळेस आपण पाहिलं की आपल्याला माहित आहे की ते भटकत राहिले. त्या 42 जातीपैकी 14 ज्या भटक्या जाती आहेत, ज्यांना क्रिमिनल, ज्यांना गुन्हेगार म्हटलं गेलं, त्यांना पुन्हा समान वाटा द्यायला हवा होता. मात्र त्याच्यामध्ये सरकारनं बेमानी केलेली आपल्याला दिसते. 14 पैकी फक्त 2च जातीला शेड्यूल ट्राईब्स म्हणजे भटक्या म्हणून त्यांना, ज्याला आपण म्हणता येईल पारधी वगैरे, यांना त्याच्यामध्ये घातलं. बाकी 12 जाती जे असतील त्यांच्यावर अन्याय केला आणि त्यांच्यावर विजे म्हणजे विमुक्त जाती म्हणून तेवढंच त्यांच्यावर जे काय असेल त्यांना दिलं. त्यामुळं ज्या इंग्रजांनी अन्याय केला तर त्यांना न्याय देण्याचं काम या सरकारनं केलं नाही असं आपल्याला या ठिकाणी वाटतंय. तरी सुद्धा या विमुक्त जाती नेमक्या काय आहेत, विमुक्त, तर हा भाग या ठिकाणी महत्वाचा होता. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा, आपल्या सूचना मांडा. पाहत राहा गाढव इतिहास.